नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुळात या कार्यक्रमामध्ये आपण राजकारण्यांना थेट तुमच्या आमच्या मनातले जे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, ते विचारण्याचा प्रयत्न करतो. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरू आहे, तुमच्या आमच्या मनात काय प्रश्न आहेत. आपल्या मनात प्रश्न आहेत की राजकारणामध्ये इतका जातीयवाद का वाढला आहे, सरकार निर्णय घेतं तर त्या निर्णयांवर एवढी ॲम्बिग्विटी काय येतं, सरकारमधले जे 3 पक्ष त्यांच्यामध्ये समन्वय आहे का की ते वाद घालत आहेत. अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनातले जे आहेत ते आज मी थेटपणे विचारणार आहे. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांना. सर, खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं, आमच्या मनातला जो प्रश्न आहे सर्वसामान्यांचा, जरांगे मुंबईत आले, त्यांनी आंदोलन केलं, त्यांना यश मिळालं, ते जिंकले, गुलाल उधळून परत गेले. मुळात हे यश एकनाथ शिंदेंचं, हे यश देवेंद्र फडणवीसांचं की हे यश जरांगेंचं? खरं म्हणजे जो काही निर्णय झाला जरांगेंच्या आंदोलनामुळे झाला आणि मराठा समाजाच्या एकजुटीमुळे झाला, त्यामुळे त्यांना श्रेय साहजिक आहे. परंतु त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम, मी आहे, अजितदादा आहेत आणि मंत्रिमंडळ उपसमिती विखे पाटील आणि त्यांच्यासोबत सहकारी, या सगळ्यांनी चर्चा केली, एक्सपर्ट लोकांचं ओपिनियन घेतलं, ॲडव्होकेट जनरल असतील, इतर लोक असतील, आणि हा निर्णय घेतला. त्यामुळे साहजिक सरकारने देखील निर्णय घेतला. त्यामुळे श्रेयवादापेक्षा निर्णय होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे निर्णय झाला आणि आमच्या सरकारची भूमिका पहिल्यापासून अशीच आहे की एखाद्या समाजाला न्याय देत असताना दुसऱ्या समाजावर अन्याय होता कामा नये. ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे. त्यामुळे GRचा निर्णय झाला आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन देखील त्यांनी मागे घेतलं आणि मुंबईकरांना देखील जो काही त्रास झाला त्याबद्दल देखील आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि दिलासा मिळाला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.